व्लॉग आहे. संडेची मॉर्निंग आहे ही. ब्रेकफास्ट सुरू आहे, चहा आणि टोस्ट. ॲक्च्युली खरं तर उपवास करायचं ठरवलं होतं, पण यांच्या लक्षातच नाही. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही पाहिलं, आज आहे चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि रविवार आहे. उपवास करायचा असं आम्ही अचानकच ठरवलं होतं, बट ते झालेलं नाहीये. उपवास तुटलेला आहे. टोस्ट आणि चहा खाऊन आमचा ब्रेकफास्ट झालाय आणि आता लिटरली 11:30 होत आले तरी माझी देवपूजा झालेली नाहीये. मुळात उठलोयच आम्ही उशिरा. तर चला, माझी आजची चतुर्थीची पूजा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हो, छानशी मी अशी तयार झाली आहे पूजेसाठी पण, आणि आम्हाला ना बाहेर गणेशाच्या मंदिरामध्ये पण जायचं आहे. आहोंना उपवास करायचा होता, कारण कालचं जे काही नॉनव्हेज होतं खाऊन हेवी झालं होतं त्यांना, आणि आज त्यांना उपवास करायचा होता, म्हणून साबुदाणा पण मी भिजायला घातला आहे. पण उपवास तुटलेला आहे. तर चला ठीक आहे, तरी सुद्धा मी साबुदाणा वडे, कोशिंबीर छानशी बनवणार आहे, थोडंसं तळण देखील तळणार आहे. तर चला, व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहा. आम्ही जेव्हापासून घरी गणेशाची स्थापना केली आहे तेव्हापासून अशा प्रकारे दुर्वा आणून दुर्वांची मी माळ बनवते छान, आणि बऱ्याच व्लॉगमध्ये हे मी शेअरसुद्धा केलं आहे. आज बरोबर 1 महिना झाला आम्ही दगडूशेठला जाऊन, म्हणजेच नवीन गाडीचं पूजन करण्यासाठी म्हणून आम्ही लास्ट चतुर्थीला गाडी घेऊन दगडूशेठच्या दर्शनासाठी गेलो होतो. तुम्ही पाहिलं असेल जे रेग्युलर माझे व्लॉग पाहतात. इतकी साग्रसंगीत पूजा रोज नाही जमत, त्यामुळं गणेशाची ॲटलिस्ट चतुर्थीला तरी छान अशी पूजा झाली पाहिजे, म्हणून मग मी माझ्या पद्धतीनं जमेल तशी ही अशी चतुर्थीची पूजा करत असते आणि हे व्लॉगमधून सुद्धा शेअर करत असते. देवघरातील जो कलश आहे तो मी रोज नाही बदलत, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बदलला जातो. तर आज मी सगळीच पूजा करते, तर हा कलशसुद्धा बदललेला आहे. आणि आता इकडे पंचामृताची तयारी सुरू आहे. सणासुदीला किंवा मोठ्या देवपूजेसाठी आपण हे जे पंचामृत बनवतो ना, याचे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदे आहेत. यामधलं जे दही आहे ते पचनासाठी मदत करतं, म्हणजेच हायपर ॲसिडिटी ज्यांना असेल त्यांच्यासाठी हे पंचामृत खूपच गुणकारी आहे. हे पंचामृत, ज्याला चरणामृतसुद्धा बोललं जातं, जे 5 अमृतांपासून बनलेलं असतं, ते त्वचेसाठी, आपल्या डायजेशन सिस्टीमसाठी, मस्तिष्कासाठी आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर आहे बरे का. चला, देवपूजेचं साहित्य काढून झालेलं आहे माझं. फुलांचा हार, फुलं, दुर्वांचा हार तयार करून झाल्यानंतर मी अशा पद्धतीनं दही आणि दुधाने देवाला, म्हणजेच या गणेशाच्या मूर्तीला छान अभिषेक करते. अगदी सुरुवातीला थंड पाण्यानं धुणार आणि मग नंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेते. ही गणेशाची जी मूर्ती आहे हिला एक प्रकारचं पॉलिश केलेलं आहे, त्यामुळे हिला पितांबरी किंवा बाकीचं कोणतंच मटेरियल न लावता ओन्ली पाण्याने धुवायचं असतं. मग मी काय करते, चतुर्थीला दही आणि दुधाने याला स्वच्छ करते, म्हणजेच या मूर्तीची जी चकाकी आहे ती अगदी वाढते, छान दिसायला सुरुवात होते, मूर्ती अगदी चकचकीत होते. छान वाटतं जेव्हा मस्त आपण अथर्वशीर्ष लावतो, गणेशाची बाकीची गाणी लावतो, गणेशाचं स्तोत्र प्ले केलेलं असतं आणि छान असे आपण ही पूजा करत असतो. अगदी रिलॅक्स वाटतं. महिन्यातून एकदा तरी ॲटलिस्ट आपलं जे पुण्याचं कुलदैवत आहे, म्हणजेच दगडूशेठ यांच्या दर्शनासाठी जायचंच असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि यावेळी मात्र मी जेव्हा केव्हा जाईन, आठवणीनं गणेशासाठी ही मोत्याची माळ घेऊन येणार आहे, जी नेहमी मी विसरते. अशा प्रकारे जास्वंदाची फुलं नाही मिळाली म्हणून
वेगळ्या प्रकारच्या लाल फुलांची सोय करून गणेशाला अर्पण केलेली आहेत. आणि इथे बघू शकता आंब्याची किंवा खाऊची पानं म्हणजेच जी काही नागिनीची पानं असतात ती ठेवतो आपण या कलशामध्ये, पण मी चाफ्याची पानं ठेवते जी एकदा ठेवली ना की आठवडाभर ताजी राहतात. तर बघू शकता अशा प्रकारे छान अशी आमची आजची चतुर्थीची पूजा झालेली आहे आणि तीही अगदी निवांतपणे, आणि संडे असल्यामुळे सगळेजण घरीसुद्धा आहेत. देवपूजा, विठ्ठलाची पूजा झाल्यानंतर आणि तुळशीची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे मी, बघितलं तुम्ही. त्यानंतर आता वेळ आहे आरतीची. छान अशी आरती करून घ्यायची आणि मग पोटपूजा बघायची, म्हणजेच साबुदाणा वडे बनवायचे आहेत मला. छान अशी मस्त पूजा करून झालेली आहे माझी आणि आता वेळ आहे स्वयंपाकाची. तर स्वयंपाक हा म्हणजे उपवास आहे ना आज, टोस्ट आणि चहा खाल्लेला आणि सतत पोटावरून हात फिरवत फिरवत फिरायचं चालू आहे. देवाला जो पंचामृताचा नैवेद्य केला होता तो खाऊन आता आधार झालाय आणि चला आता साबुदाणा वडे आणि छानपैकी कोशिंबीर बनवून घेते. खरं तर आम्ही चतुर्थी नाही करायला हवी, पण फक्त अंगारकी करतो. ज्या काही या महिन्याच्या चतुर्थी असतात त्या नाही करत. पण आज ठरवलं होतं, तर जरी मोडला असला उपवास तरीसुद्धा आम्ही इथून पुढे करणार आहोत. म्हणजेच साबुदाणा भिजत घातलेला होता त्याचे मी इकडे वडे करून घेते, वेगळा काहीही स्वयंपाक न करता. आता जेव्हा केव्हा अंगारकी संकष्टी येईल ना तेव्हापासून मात्र आम्ही सर्वजण मिळून चतुर्थीला सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही पाहिलंत की मी वडे तयार करून घेतले, तोपर्यंत आहोंनी मला छानपैकी काकडी खिसून दिलेली आहे आणि त्यानंतर मी इकडे कोशिंबीर बनवते आहे. काकडीच्या कोशिंबीरला मी मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचं कूट, मीठ, थोडीशी साखर आणि दही घातलेलं आहे. तर वडे तळायची वेळ आलेली आहे आणि उपवासवाल्यांना खूपच भूक लागलेली आहे आणि बघू शकता तुम्ही आमच्याकडे उपवास कशा पद्धतीने होतो. नाही होत, कोणालाच उपवास नाही होत, मलाही होत नाही आणि मला करायची सवय नाही. मला आरटी केल्याचा त्रास आहे, त्यामुळे मला उपवास अलाउड नाहीये, कारण मी जर माझ्या जेवणाच्या वेळा चुकवल्या मला त्रास होतो. तर चला वडे बघा किती सुंदर बनलेत. डीमार्टमधून चुकून ना छोटा साबुदाणा आणला गेला होता. आम्हाला जनरली हा छोटा नाही आवडत, पण याचीच वडे मी आज ट्राय केले आणि ते छान झाले होते. दुपारच्या पूजेनंतर फक्त आराम झाला. आहोंना थोडंसं ऑफिसचं काम होतं, त्यांनी त्यांचं काम केलं. तोपर्यंत मी छान असे रील्स बनवले. म्हटलं तर तयार झाली आहेच आणि कुठे बाहेर जाणारच नाही आहे, तर रील्स करून घ्यावे. शॉर्ट्समध्ये येतातच ते यूट्यूबच्या, पाहताच तुम्ही आणि खूप सारं प्रेमसुद्धा दाखवता. आणखी हो, कामिनी जी आणि तिच्याप्रमाणे बाकीच्या माझ्या सगळ्याच मैत्रिणी ज्या आमच्या लव्ह स्टोरीची वाट पाहत आहेत, तर आज नाही शूट करणं झालं, म्हणजे अजून थोडे दिवस वाट बघावी लागणार आहे. काही ना काही असं होतं की ते राहून जातं आणि असं आतून यायला हवं ना की हा चला आता हा व्हिडिओ बनवायचा आहे, तर ते अजून होत नाही आहे. आणि दोघंही कशाच्या ना कशाच्या कामात बिझी राहतो किंवा क्लिनिंग तरी काढतो. आज चतुर्थीची ही माझी सागर संगीत पूजा असते. उपवास म्हणता येणार नाही, उपवास तर तुटलेला होता, बट दिवस कसा गेला काही कळलंच नाही. आणि आता स्वयंपाकाचा प्लॅन असा आहे की उकडीची मोदक बनवतीये मी. पीठ मी काढून ठेवलंय फ्रीजमधून. तयारच पीठ यूज करते मी तांदळाचं. आणखी तिखटमध्ये चकुल्या बनवते थोड्याशा. तर चला मग स्वयंपाकला सुरुवात करते. तसंही लेट झाली आहे, पण आज मॅच आहे ना, फायनल आहे ना, तर फायनल बघत बसणार आहेत सगळे. तोपर्यंत मी हा स्वयंपाक करून घेते. मॅच चालू झाली. आंब्याचा पल्प घालून केलेले मोदक कल्पनाने दिलेत. चला तर मी पण ना, तिनेच आयडिया दिली मला की आंब्याचा पल्प वापर बोलली, गुळाच्या ऐवजी साखर आणि आंबा म्हणजेच आंबरस नारळाच्या याच्यामध्ये यूज करायचं आहे आज. चलो
पुन्हा प्लॅनमध्ये चेंजेस आहेत. नॉर्मलच मोदक हवे आहेत, आंब्याचे नको आहेत. तर चला, आज जास्त काही मोदक करणार नाहीये मी. हे असं खोबरे छानपैकी निघालंय, त्यामधलं फक्त हे एवढंसं यूज करणार. आणि बाकी चकुल्यासाठी पण ओल्या खोबऱ्याच्या चकुल्या छान लागतात. म्हणजे ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट करून घेते मी. आणि हे पाणी उकळायला ठेवलंय. तर तूप टाकायचं त्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकायचं. सांडता वाचलेला आहे. मागच्या संकष्टी चतुर्थीला मी दगडूशेठ जवळूनच उकडीचे मोदक घेतले होते, पण आज मात्र मी घरी बनवायचेच. कितीही वेळ झाला तरी थोडे का होईना बनवायचे, हे असं मी ठरवलं होतं. आणि इकडे बघू शकता, भूक लागली म्हणून प्रितीशनी पॉपकॉर्नची डिमांड केली होती. यानंतर आहुंनी छान खोबरं मला म्हणजे नारळ फोडला, खोबरं सोलून असं छान चिरून दिलं. तोपर्यंत लसूण सोलायचा बाकी होता म्हणून मी तो सोलत बसले होते. आणि हा तुपामध्ये छान खसखस भाजून घेऊन त्यानंतर मी हे खोबरं आणि गूळ आणि थोडीशी सुंठ पावडर टाकून हे सारण तयार करून घेणार आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करतो ना, तर ती आपल्याला खरंच परफेक्ट जमायला चालू होते. तसंच झालं आहे माझं. पूर्वी मला खूप भीती वाटायची की मला नाही जमणार हे उकडीचे मोदक, पण आता मी अगदी सराईत झालेली आहे उकडीच्या मोदकांसाठी. अगदी फास्टमध्ये सुद्धा मी आता छान लुसलुशीत असे उकडीचे मोदक बनवू शकते आणि छान वाटते मला. 9:20 झाले आणि मोदक बनवून झाले, स्वयंपाक बनवून झाला आहे माझा. मॅच सुरू आहे आणि बघतच असाल तुम्ही सुद्धा की काय अवस्था आहे. मी तर मात्र शाहरुखच्याच बाजूनं सुरुवातीपासून होते. अहो मात्र हैदराबादच्या बाजूनं होते. काय अहो, चला दाखवते मी तुम्हाला अहोंची अवस्था. काय म्हणणं आहे मग तुमचं? मी आणि प्रितीश आम्ही पहिल्यापासूनच शाहरुख प्रेमी आहोत, शाहरुखच्या बाजूचे आहोत. अहो हरताय तुम्ही. तर चला, मोदक दाखवायचेत मला तुम्हाला. चलो, मस्त बनलेत, अगदी फास्ट बनवलेत. 21 तर काही झाले नाहीयेत, कारण मी एकाच वाटीच्या तांदळाच्या पिठाचे केले होते. तर एकाच वाटीचे तेवढेच पण मस्त झालेत. सारण तर अगदीच यम्मी होतं. चलो, एका वाटीच्या प्रमाणानुसार हे इतके मोदक बनले होते. आणि बघू शकता, वाफाळलेले गरम लुसलुशीत असे मोदक, त्यावरती छान अशी तुपाची धार टाकायची, सोडायची आणि मस्त एन्जॉय करायचे. बाप्पाला सुद्धा उकडीचे मोदक आवडतात. मोदक काय कोणत्याही प्रकारे केले तरी आवडतातच. जेवायची वेळ आहे आता. पहिल्यांदा आरती करायची आहे आणि मग जेवण करायचं आहे. आणि इतकं सुंदर वारं सुटले ना, म्हणजे फारच भारी वाटते. गरमी सगळी निघून गेलेली आहे. काय प्रितीश, चल. आणि आहोंची लुटबुट सुरू झाली आहे, भूक लागली आहे सगळ्यांना. चंद्रोदय व्हायची वाट आम्ही पाहणार नाहीये, कारण आमचा काही उपवास नाहीये. आणि मोदक दाखवले मी तुम्हाला, अगदीच मस्त झालेले आहेत. चकुल्या पण छान झालेत. आज मी पहिल्यांदा ना सरसोच्या तेलामध्ये, म्हणजेच ते मोहरीचं जे तेल असतंय ते मी जे डीमार्ट मधून आणलं होतं त्यामधून चकुल्या केल्या आहेत. कशा लागतायत बघायचं मला. भाज्या तर अगदीच टेस्टी लागतायत त्या तेलातल्या, आवडल्या आम्हाला. हा, पण ना पहिल्यांदा थोडंसं आपल्याला सवय नसेल ना, तर फोडणी घालताना जो वास येतो ना, तो थोडा वेगळा वाटतोय. थोडा वेगळा वाटतोय, पण चव भन्नाट आहे, छान आहे. चला, याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर पहिल्यांदाच मला पाहत असाल, माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. लवकरच भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा. बाय. तिकडे बघू शकता काय चालू आहे प्रितीशचं. कसा बसलाय तो, लँडलाईन घेऊन बसलाय. फोन तर लावत नाहीये कोणाला, उगाचच नाटकं चालू आहेत. चल, बाय.